श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही पृथ्वीवरती जन्माला आला. प्रत्येक मनुष्य देहाचं या पृथ्वीवरती जन्माचं काहीतरी रहस्य असतं, काहीतरी कारण असतं. आपण पृथ्वीवरती जन्म घेतो, ह्याच्या मागचं काहीतरी रहस्य असतं. स्वामी भक्त जे कोणीही स्वामींची सेवा करतो, कुठला ना कुठला व्यक्ती असा आहे जो स्वामींची सेवा करतो, त्याच्या आयुष्यामध्ये अडचणी भरपूर आहेत, संघर्ष भरपूर आहे, भरपूर तो व्यक्ती खटाटोप करतो आणि शेवटी तरीही त्याला यश मिळत नाही. पण कुठेतरी मनाला माहिती आहे की आपल्याला जीवनामध्ये काहीतरी चांगलं होणार आणि स्वामींची साथ आपल्याला आहे, ह्या गोष्टी असतात. तर या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की आपल्याला सतत अडचणींचा सामना करावा लागतो, जीवनामध्ये सतत संघर्षांना तोंड द्यावं लागतं. ही स्वामींची परीक्षा असते. आपण आपलं उद्देश लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की आपला जन्म कशामुळे झालेला आहे, या पृथ्वी तलावरती आपल्या जन्माचा उद्देश काय आहे. प्रत्येक व्यक्ती जन्म घेतो, कर्म भगवंत देत नाही. जन्म देतो, कर्म हे आपण करायचं असतं, त्याचं फळ आपल्याला लाभतं. आता ह्या जगामध्ये शिवाजी महाराज, महात्मा फुले असे वेगवेगळे व्यक्ती, उत्कृष्ट असे व्यक्ती येऊन गेलेले आहेत. त्यांनी या भारतभूमीला काही ना काहीतरी दिलेलं आहे. तुम्ही पण तशापैकी एक व्यक्ती असू शकता. कोणी क्राईम विषयी काही गोष्टी सांगत असतं, कुणी या जगाला सात्विकतेकडे वळवायचा प्रयत्न करत असतं. तर तुमच्याकडे कोणता गुणधर्म आहे? तुम्ही स्वामी भक्ती करताय, स्वामींच्या भक्तीला लागलेला आहे, स्वामींच्या श्रद्धा, पूजा ह्या सर्व विधानामध्ये तुम्ही मोडत आहे. अचानकच तुमचा ओढ हा स्वामींकडे लागलेला, नक्की रहस्य काय? आपल्याकडे भरपूर अशा गोष्टी असतात, आपले खूप असे प्रश्न असतात, त्यांचे आपल्याकडे मनामध्ये विचार येत असतात, आपल्याकडे मन आपल्याला खूप बोलत असतं. आपण त्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. आपल्या जीवनाचा उद्देश काय एकदा आपल्याला समजलं तर आपल्या अडचणींवरती मात करणं खूप सोपं आहे. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जितका संघर्ष कराल तुमच्या जीवनामध्ये, तेवढं तुम्हाला यश आहे. तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती दूध नाही वाहिलं तरी चालेल, पण तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की त्या दुधाची आवश्यकता कुणाला आहे. मांजर, कुत्रा हे जे प्राणी आहेत, ह्यांना तुम्ही जर का दूध दिलं तरी भगवंत प्रसन्न होणार आहे. भगवंताची सेवा करत करत आपल्याला पशु, पक्षी, प्राणी या निसर्गाची सेवा करणं सुद्धा गरजेचं आहे. स्वामींची ही शिकवण आहे. तर या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष देऊन आपल्या जीवनाचा उद्देश आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या व्हिडिओवर पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असताल मित्रांनो, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नवीन नवीन व्हिडिओ, आध्यात्मिक उपाय व वेगवेगळे तुमच्यासाठी उपाय व वेगवेगळ्या मंत्र साधना तुमच्यासाठी आपण आणत असतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.